देशात साजरी केली जाते. असे महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज मी तुम्हाला एक अशा माणसाबद्दल सांगणार आहे ज्यांनी गरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसांसाठी आयुष्य झोकून दिलं. एक लहान मुलगा तहानेने त्रस्त, पाणी समोर पण पिण्याचा हक्क नाही. कॅन यू इमॅजिन दिस? आज आपण मोकळेपणाने पाणी पितो, पण एक काळ असा होता जिथे माणसाला शुद्ध पाणी मिळत नव्हतं. That boy didn't cry. He didn't stop. He decided to change the system. तो मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो काळ वेगळा होता. भारत स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता. मोठमोठे नेते देशासाठी योजना करीत होते, पण एक प्रश्न होता, गरीब आणि वंचित लोकांना आवाज कोण उठवणार? त्यावेळी एक माणूस उभा राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक मोठी सभा चालू होती. सर्व नेते आपापले विचार मांडत होते, पण जेव्हा बाबासाहेब उभे राहिले तेव्हा काही लोकांना त्यांचे विचार आवडले नाही. काहींनी विरोध केला, काहींनी दुर्लक्ष केले, काहींनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पण बाबासाहेब शांत उभे राहिले. त्यांनी एकच वाक्य म्हटले, आय एम नॉट हिअर जस्ट फॉर माय सेल्फ, आय स्पीक फॉर मिलियन्स. म्हणजे मी इथे माझ्यासाठी नाही, लाखो लोकांसाठी बोलतोय. सभेत शांतता पसरली, कारण हे शब्द फक्त इंग्लिश नव्हते. हा आवाज होता गरिबीच्या वंचितांचा. पुढे त्यांना मोठी जबाबदारी मिळाली. देशाचं संविधान तयार करण्याची, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ते दिवस रात्र काम करत होते. दिस इज नॉट जस्ट अ डॉक्युमेंट, दिस इज द फ्युचर ऑफ मिलियन्स. म्हणजे हा फक्त कागद नाही, हा करोडो लोकांचं भविष्य आहे. पण संघर्ष थांबला नाही. अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, त्यांच्या काही कल्पना मान्य केल्या नाही. पण हार मानतील ते बाबासाहेब तुटले. त्यांनी एक दिवस ठाम निर्णय घेतला, पोलिटिशियन नॉट इम्पॉर्टंट, आयडियाज मॅटर. म्हणजे पद महत्त्वाचे नाही, विचार महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी मंत्रिपद सोडले, कारण त्यांना सत्ता नको होती, त्यांना न्याय हवा होता. एक काळ असा होता समाजात महिलांना फारसे हक्क नव्हते, मुलांना शिक्षण नाही, स्वतःचे निर्णय नाही, घरातही त्यांचा आवाज कमी. त्यावेळी एक माणूस उभा राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक मोठी सभा चालू होती. लोक समाजाच्या नियमाबद्दल बोलत होती, पण बाबासाहेब उभे राहिले आणि ठाम म्हटले, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द प्रोग्रेस ऑफ इट्स वुमन. म्हणजे समाज किती पुढे गेला हे महिलांच्या प्रतिक्रियेवर ठरतं. लोक थोडे आश्चर्यचकित झाले, कारण त्या काळात कोणीही महिलांबद्दल इतकं ठाम बोलत नव्हतं. पण बाबासाहेब ठाम राहिले. त्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला, समान हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला. ते नेहमी म्हणायचे, एज्युकेट युअर वुमेन, एम्पॉवर युअर नेशन. म्हणजे महिला शिकल्या तर हे देश मजबूत होईल. पण अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, हे शक्य नाही असं सांगितले. पण बाबासाहेब ठाम राहिले. त्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तुम्हाला एक घटना सांगते. एक गरम दिवस होता. एक लहान मुलगा शाळेतून घरी चालला होता. त्याला खूप तहान लागली होती. तो एका विहिरीजवळ जाऊन थांबला. तो मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण लोक म्हणत होते, तुला पाणी प्यायचा अधिकार नाही. तो आजूबाजूला पाहू लागला, कोणी आहे का पाणी देणारं? पण तिथे कोणीच नव्हतं. डोळ्यात पाणी आलं. पण त्यावेळी त्यांनी एक गोष्ट मनात ठेवली, टुडे आय एम thirsty, but one day I will make a law where everyone gets equal rights. म्हणजे आज मला पाणी मिळालं नाही, पण एक दिवशी मी असा कायदा करेन जिथे सर्वांना समान हक्क मिळतील. तो दिवस गेला, पण ती वेदना कायम त्यांच्या मनात राहिली. वर्षानंतर तोच मुलगा मोठा झाला, शिक्षण घेतलं, संघर्ष केला आणि लाखो लोकांसोबत उभा राहिला. एक दिवस त्यांनी सगळ्यांना ओरडून सांगितले, वॉटर इज फॉर एव्हरीवन. म्हणजे पाणी सगळ्यांचं आहे. त्याच दिवशी सगळ्यांनी